श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी सीमा तुम्हा सर्वांच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. गहू पीठ आणि खोबऱ्यापासनं मी इथे अगदी झटपट असे बिस्किट बनवणार आहे. अगदी हेल्दी आणि पौष्टिक असे बिस्किट आहे. चला तर मग जास्त उशीर न करता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर एका मिक्सर जारमध्ये मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे. त्यासोबतच 2 वेलची, चिमूटभर मीठ आणि 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे. आता हे सर्व मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. अगदी बारीक पावडर मी इथे करून घेतलेली आहे. आता एका बाउलमध्ये मी 1.5 वाटी गहू पीठ घेतलेलं आहे. स्वच्छ चाळून घेतलेला आहे. त्याचबरोबर पाव वाटी इथे रवा घेतलेला आहे. रवा शक्यतो बारीकच वापरा. तीळ घेतलेली आहे. फक्त बिस्किट दिसायला छान दिसतील म्हणून मी इथे तीळ घेतली आहे, ऑप्शनल आहे. त्याचबरोबर जे मिक्सर जारमध्ये वाटण केलेलं साखर आणि खोबऱ्याचं ते टाकून घेतलेलं. इथे साजूक तूप घेतलेलं आहे मी 5 चमचे. हे सर्व मिक्स करून घेते. सर्व व्यवस्थित एकत्र केल्यानंतर इथे मला थोडंसं साजूक तूप कमी वाटलं कारण की पिठाची मूठ घट्ट होत नव्हती. तर त्यानंतर मी 2 चमचे साजूक तूप अजून टाकलं यामध्ये. जास्त पण आपल्याला तूप वापरायचं नाही, यामुळे ना तेलामध्ये बिस्किट विरघळल्या जातात. तर अशा पद्धतीने मूठ घट्ट होते. त्यानंतर थोडं थोडं दूध टाकून घट्टसर असं हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. जास्त घट्टही नाही कारण की रवाही फुलल्या जातो, त्यामुळे अजून घट्ट होतं आणि लाटताना पोळी चिरते. तर 5 मिनटं मी इथे थोडंसं पीठ भिजवून दिलेलं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता मी इथे पोळपाटावरती सुकं पीठ टाकून घेतलेलं आणि याची पोळी लाटून घेते. जास्त जाडसर पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, अशा पद्धतीने पोळी आपल्याला लाटायची आहे की आपले बिस्किट छान खुसखुशीत झाले पाहिजे. तर पुढे सांगतेच. तर अशा पद्धतीने ना मी इथे पोळी लाटून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता अगदी अर्धा इंचाची जाडी मी ठेवलेली आहे पोळीची आणि साईडने जे आहेत ना ते थोडंसं कट होतं, चिरल्या जातं. तुम्हाला ज्या साईजचे बिस्किट पाहिजे आहे त्या साईजने तुम्ही इथे बिस्किट कट करून घेऊ शकता. मी ग्लासच्याच मदतीने इथे गोल शेप दिलेला आहे आणि काटे चमच्याने मी इथे थोडेसे ना इथे छिद्रे करून घेते आहे, जेणेकरून आपले बिस्किट फुगणार नाही आणि आतपर्यंत छान शिजल्या जातील. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि तेलसुद्धा ना जास्त कडकडीत गरम नको, अगदी कमी गरम तेल पाहिजे आणि त्यामध्ये आपल्याला हे बिस्किट 4 ते 5 मिनटं छान असे दोन्ही बाजूंनी गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. उलटपलट करून आपल्याला हे बिस्किट तळायचे आहे, जेणेकरून दोन्ही बाजूंनी आपल्या बिस्किटला छान असा रंग येईल. तर तुम्ही बघू शकता लगेचच इथे मी बिस्किट पलटवून दिलेले आहे आणि अगदी 4 ते 5 मिनटात अगदी कमी गॅसवरतीच आपल्याला हे बिस्किट तळून घ्यायचे आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने कमी खर्चामध्ये कमी साहित्यामध्ये आपल्याला हे बिस्किट बनवायचे आहे आणि चवीला तर अप्रतिम लागतात. पाहताच खावेसे वाटणारे असे हे बिस्किट आपले इथे घरच्या घरी अगदी 10 मिनटात तयार होतात. तर तुम्ही बघू शकता छान असा रंग आलेला आहे. आता हे बिस्किट काढून घेते आणि पुढचीसुद्धा बॅच अशाच पद्धतीने तळून घेते. पाहताच तोंडाला पाणी येईल आणि खावेसे वाटणारे अगदी हेल्दी आणि पौष्टिक असे हे आपले बिस्किट तयार झालेले आहे. कमी वेळेत, कमी साहित्यात आणि थोडीशी जाडसर हे बिस्किट ठेवायचे आहे आणि अगदी कमी गॅसवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे, म्हणजे छान क्रिस्पी होतात आणि आतपर्यंत छान तळल्या जातात. तर तुम्हाला बिस्किटसुद्धा दाखवते. अगदी क्रिस्पी असे आणि आतनं जाळीदार असे आपले बिस्किट तयार झालेले आहे. चवीलासुद्धा अप्रतिम आहेत आणि हेल्दी आणि पौष्टिक आहेत. त्यामुळे हे बिस्किट नक्की ट्राय करा. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. त्याचबरोबर अजून चॅनलवर नवीन असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. थँक्यू.